हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे? आणि ह्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? तर आपण बघितलं काही कंपोनंट्स जे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वापरले जातात, बरोबर आहे? जसं याच्यामध्ये आपण बघितलं इलेक्ट्रिक वायर, बल्ब, ॲमीटर, व्होल्टमीटर, रेजिस्टर, रेहोस्टॅट, व्हेरिएबल रेजिस्टन्स ज्याला म्हणतात ते, नाही का? तसंच आपण बघितल्या दोन व्याख्या, एक होती कंडक्टर आणि दुसरी होती इन्सुलेटरची व्याख्या, बरोबर आहे? कंडक्टर म्हणजे काय? अ सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टर. मग इन्सुलेटर म्हणजे काय? द सबस्टन्स विच हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स इज कॉल्ड इन्सुलेटर. बरोबर आहे का मित्रांनो? तर कंडक्टर आणि इन्सुलेटर झाल्यानंतर आपण पुढे सरकलो होतो आणि आपण बघितलं होतं एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. व्हॉट इज ओहम्स लॉ? इफ द फिजिकल कंडिशन ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम, then the current I is directly proportional to potential difference applied across between the two points, right? हे आपण शिकलो होतो. एक्सपेरिमेंटल प्रूफ त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं. मग आपलं एक्सपेरिमेंटल प्रूफचं कन्क्लुजन काय होतं? दॅट इफ potential difference is increases, then current is also increases. If potential difference is decreases, then current is also decreases. हे होतं आपलं एक्सपेरिमेंटल प्रूफ, बरोबर आहे का? तर दुसरं एक स्टेटमेंट होतं काय की करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. मीन्स इफ रेजिस्टन्स इज increases, current is decreases, and if current is increases, sorry, if the resistance is decreases, then current is increases. बरोबर आहे का? याचा अर्थ की जसा जसा रेजिस्टन्स रोध कमी होतो तसा तसा करंट वाढत जातो, आणि जसा जसा रेजिस्टन्स वाढत जातो तसा तसा करंट कमी होत जातो. दुसरीकडं करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पोटेन्शियल डिफरन्सला. म्हणजेच विभवांतर वाढलं, पोटेन्शियल डिफरन्स वाढला की करंट सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर आहे का? तर हे होतं शेवटच्या लेक्चरचं. आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत? तर आपण बघणार आहोत सिस्टीम्स ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचं काम आहे तुमच्या सर्किट मधल्या करंटला रेजिस्ट करणं, त्याचा फ्लो कमी करणं. ह्या रेजिस्टन्सला कसं जोडायचं? हाऊ रेजिस्टर अरेंज इन द circuit. There are two ways to arrange the resistor in a circuit. The first one is resistor in series. पहिला जो प्रकार आहे तो आहे रेजिस्टर इन सिरीज, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे रेजिस्टर इन पॅरलल. ठीक आहे? रेजिस्टर इन सिरीज हा पहिला प्रकार आणि रेजिस्टर इन पॅरलल हा दुसरा प्रकार. तर आपण बघूयात पहिला प्रकार, रेजिस्टर इन सिरीज. सिरीज म्हणजे काय? तर बघा, ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिस इज अ सर्किट अँड थ्री रेजिस्टर्स नेमली R1, R2 and R3 are arranged in a straight line. Means one after another the resistors are arranged. बघा, एका पाठीमागे एक असे तीन रेजिस्टर जोडलेले आहेत सलग एकाच लाईनीत. बघा, R1 आहे, त्याच्यानंतर R2 आहे आणि त्याच्यानंतर R3 आहे. मग जर एकाच ओळीमध्ये एका पाठोपाठ एक रेजिस्टर जोडलेले असतील तर त्याला रेजिस्टर इन सिरीज असं म्हणतात. ठीक आहे? मी याला म्हणतो रेल्वे. रेल्वे मध्ये कसं असतं? एका बोगी मागे दुसऱ्या बोगी, इंजिन, त्याच्या पाठीमागे बोगी, त्याच्या मागे बोगी, त्याच्या पाठीमागे बोगी. बरोबर आहे का? म्हणजे रेल्वेची जशी रचना आहे तशीच रेजिस्टरची रचना असते सिरीज मध्ये. आलं लक्षामध्ये? रेल्वेच्या डब्यांसारखी रचना, याला मी म्हणतो रेजिस्टर्स इन सिरीज. मग बघा, तीन रेजिस्टर आपल्या ह्या सिरीज मध्ये अरेंज झालेले आहेत. काय नाव आहे त्यांचे? R1, R2 आणि R3. मग आता ह्या रेजिस्टर जेव्हा एका सिरीज मध्ये अटॅच असतात एखाद्या सर्किट मध्ये, तर त्याचा टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा काढायचा? म्हणजे त्या सर्किट मध्ये टोटल किती रेजिस्टन्स निर्माण झालाय
हे तुम्ही काढण्याचं सूत्र आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, आकृतीकडे जरा लक्ष द्या. बघा, तर बघा मित्रांनो, काय 3 रेजिस्टर सिरीज मध्ये जोडलेले आहेत, R1 R2 आणि R3. समजा पहिल्या रेजिस्टरचा पोटेन्शियल डिफरन्स हा आपण मोजणार V व्होल्टमीटरने. ठीक आहे, त्याच्यानंतर एमीटर जो करंट सांगणार आहे आपल्याला तुमच्या सर्किट मधून किती फ्लो होतो आहे. की दिलेली ऑपरेशन साठी आणि इथं जोडलेली आहे बॅटरी. राईट, नाउ द फ्लो ऑफ electric current from positive terminal to negative terminal. This is the conventional direction. Now in this circuit, in this arrangement, same current is flows through each resistor. The value of current is I and potential difference is V between the 2 points C and D. या अरेंजमेंट मध्ये सेम करंट फ्लो होतोय, म्हणजे या सर्किट मध्ये सेम करंट फ्लो होतोय. 3 रेजिस्टर्स जे जोडलेले आहेत, तिन्ही रेजिस्टर्स मधून फ्लो होणारा करंट हा सेम आहे. ठीक आहे, करंट सेम आहे. त्याच्यानंतर ह्या सर्किट मध्ये सी आणि हे जे डी पॉइंट आहे CD, याच्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला आपण V ने दर्शवणार आहोत. तर याच्यामधून ट्रान्सफर होणारा जो करंट आहे तो आपण I ने दर्शवणार आहोत. नाउ the 3 resistors R1, R2 and R3 are connected in series and voltage across them will be V1, V2 and V3. जर 3 रेजिस्टर आहेत R1, R2 आणि R3, जर R1 चा पोटेन्शियल डिफरन्स V आहे तर R1 साठी तो असणार आहे V1. काय असणार आहे? V1. दुसरीकडे तो R2 साठी काय असणार आहे? V2. आणि R3 साठी काय असणार आहे? V3. म्हणजे V1, V2 and V3 are the potential difference of resistors R1, R2 and R3. Therefore, बघा मी काय म्हणेल, V म्हणजे टोटल टोटल पोटेन्शियल डिफरन्स. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय असेल? तर तो असेल V1 प्लस V2 प्लस V3. V1 प्लस V2 प्लस V3. याला मी म्हणेल इक्वेशन नंबर 1. कारण टोटल सर्किटचं आपल्याला जर पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल या पॉइंट सी आणि डी मधला, तर याच्यात 3 रेजिस्टर आहे. मग तिन्ही रेजिस्टर्सच्या पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज आपल्याला करावी लागेल आणि आपण हे सूत्र मिळवलं. ठीक आहे, म्हणजे V is equal to V1 V2 plus V3. Now if RS is the effective resistance in series, then by Ohm's law V is equal to IRS. बघा, RS, आता R म्हणजे रेजिस्टर आणि S म्हणजे सिरीज. हा सिरीज जो शब्द आहे त्याचा मी S इथे घेतलेला आहे. ठीक आहे, सो RS स्टँड फॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज याला मी काय म्हणतो? RS असं म्हणतो. बरोबर आहे. आता मग हा ओहम्स लॉ नुसार आपल्याकडे ओहम्स लॉ आहे. काय आहे ओहम्स लॉ? V is equal to IR. बघा, V is equal to IR. पण इथे आपण घेतोय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज, म्हणून इथे आपण काय सबस्टिट्यूट जोडला? S हा सबस्क्रिप्ट जोडला. ठीक आहे, मग सूत्र काय बनलं? V is equal to IRS. जर असं असेल तर V1 म्हणजेच R1 चा पोटेन्शियल डिफरन्स V1. V1 साठी आपलं सूत्र काय बनेल? तर ते बनेल IR1. S च्या ऐवजी काय आला? 1. IR1, कारण ते R1 साठी घेतोय आपण. R2 साठी काय बनेल? पोटेन्शियल डिफरन्स V2 is equal to IR2. आणि R3 साठी काय बनेल? V3 is equal to IR3. येते लक्षात साठी. मग बघा, V1 साठी काय येईल? IR1. V2 साठी काय येईल? IR2. आणि V3 साठी काय येईल? IR3. ठीक आहे, पुट ऑल दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं? V is equal to V1 plus V2 plus V3. Therefore, सूत्रामध्ये किमती टाकू. बघा, V ची व्हॅल्यू काय आहे हो? काय आहे V ची व्हॅल्यू? IRS. बघा, IRS is equal to what is the value of V1? V1 ची व्हॅल्यू आहे बघा IR1 प्लस V2 ची व्हॅल्यू काय आहे? V2 ची व्हॅल्यू आहे IR2 प्लस V3 ची व्हॅल्यू काय आहे? IR3
IR3. बरोबर आहे का? Now in this arrangement I is same, current flowing through this circuit and point CD will be the same. Therefore you can write it as RS is equal to काय R1 plus R2 plus R3. कारण I म्हणजे करंटच्या व्हॅल्यूने तुमच्या सूत्रावरती कोणताही परिणाम होणार नाही. करंट सेम आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून तो इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला सेम आहे. म्हणून I आपण कॅन्सल केला आणि आपल्याला सूत्र मिळालं इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन सिरीज RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. समजा तुमच्याकडे इथं 3 नाही, भरपूर सारे रेझिस्टन्स आहे. सपोज n नंबर ऑफ रेझिस्टन्स, मग तुमचं सूत्र काय बनेल बघा, RS इज इक्वल टू R1 R2 R3 है ना. मग आता आपले रेझिस्टन्स वाढत चालले, म्हणून आपण याला काय म्हणू, RN पर्यंत. N स्टँड फॉर नंबर ऑफ रेझिस्टन्स. मग तुमचं सूत्र बनलं RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN. ठीक आहे. दिस इज द टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन सिरीज. समजलं? हे अशा पद्धतीनं ते काढलं जाऊ शकतं. थोडक्यात तुम्हाला सगळ्यांची बेरीज करायची आहे, राईट. नाउ इफ द रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, मग याचे पॉइंट्स काय काय, व्हॉट आर द बेनिफिट्स और व्हॉट आर द इफेक्टिव्ह पॉइंट्स इन दिस. देयर आर 5 इफेक्टिव्ह पॉइंट्स आर देयर. व्हिच आर दे? नंबर 1, द सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेझिस्टर. प्रत्येक रेझिस्टर मधून वाहणारा जो करंट आहे तो सेम असणार आहे. द करंट फ्लो थ्रू द ईच रेझिस्टर विल बी सेम. सेकंड पॉइंट आहे द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज द सम ऑफ ऑल रेझिस्टर. तुमचा जो इफेक्टिव्ह रेझिस्टर असेल तो सगळ्या रेझिस्टरच्या पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज असेल, सम असेल. तिसरा पॉइंट, द पोटेन्शियल डिफरन्स between the 2 points will be the sum of potential difference of individual resistors. तुमच्या सर्किट मध्ये जितके काही रेझिस्टर जोडलेले असतील त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज लार्जर दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. थोडक्यात तुमची ही जी RS ची व्हॅल्यू येणार आहे, टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, ही व्हॅल्यू नेहमी जास्त असणार आहे. कोणापेक्षा? R1 पेक्षा, R2 पेक्षा, R3 पेक्षा, किंवा जे तुमचे n नंबर ऑफ रेझिस्टर्स असतील या इंडिव्हिज्युअल म्हणजे एका व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल. अर्थातच जर इथं सगळ्यांची बेरीज येते आहे आणि हा टोटल मिळून जर RS होतोय तर RS ची व्हॅल्यू ही जास्तच असणार आहे. कोणापेक्षा? इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स पेक्षा. आणि शेवटचा पॉइंट आहे this arrangement is used to increase the resistance in a circuit. याचा उपयोग कशासाठी होतो? तर जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्किट मधला रेझिस्टन्स वाढवायचा असतो त्यावेळेस तुम्ही रेझिस्टन्स इन सिरीज ही काय करणार आहे, अरेंजमेंट करणार आहे. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? तर आता आपण घेणार आहोत याच्यावरचे प्रॉब्लेम जे तुम्हाला दिले आहे. नाउ the first problem is 3 resistors are arranged in the series, namely their values are 12 ohm, 3 ohm and 5 ohm. If these are the 3 resistors are arranged in series, then find the total effective resistance in series or of the circuit. बघा प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, 3 रेझिस्टर्स आहे जे सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि त्या रेझिस्टरची व्हॅल्यू काय आहे, इंडिव्हिज्युअल. म्हणजे बघा आपला जो पहिला रेझिस्टर असेल त्याला आपण म्हणू R1. या R1 ची व्हॅल्यू काय आहे तर ती आहे 12 ओहम. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो रेझिस्टर आहे सपोज आपण त्याला म्हणू R2 आणि त्याची व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला, 3 ओहम. बरोबर आहे. तिसरा जो रेझिस्टर आहे त्याला आपण म्हणू R3. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, 5 ओहम. 5 ओहम.
these resistors are arranged in a series. म्हणजे बघा हा R1 R2 आणि R3 हा आहे 12 ओहम, हा आहे 3 ओहम आणि हा आहे 5 ओहम. तो विचारलेला आहे काय आपल्याला त्यांनी, टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. ठीक आहे, मग टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचं सूत्र आत्ताच आपण डिराईव्ह केलं ताजं नाही का. काय ते RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. मग इथे 3 रेजिस्टन्स आहे म्हणजे आपला फॉर्म्युला तिथपर्यंतच राहील. बरोबर आहे, लिहून घेऊ बघा सूत्र. RS इज इक्वल टू म्हणजे टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार ते R1 प्लस R2 प्लस R3. राईट, पहिल्याची व्हॅल्यू काय आहे, R1 12 ओहम प्लस R2 3 ओहम प्लस R3 5 ओहम. बरोबर आहे का. मग तिघांची काय करायची, बेरीज, सम करा. 12 प्लस 3 15, 15 प्लस 5 20. So your total effective resistance RS is 20 ओहम. ठीक आहे, 20 ओहम. तर हे आहे तुमचं उत्तर. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात बघा मित्रांनो. ठीक आहे, मग या प्रॉब्लेम वरती आधारित मी एक होमवर्क म्हणून तुम्हाला देतो, हे तुम्हाला घरी सोडवायचं आहे. इफ R1 is 12 ohm, R2 is 7 ohm and R3 is the 13 ohm. 12, 7, 13 ohm are the three resistors arranged in a series. Then find out total effective resistance in series. ठीक आहे, 12, 7 आणि 13 ओहम असणारे 3 रेजिस्टर सिरीज मध्ये जोडलेले आहेत. तर तुम्हाला शोधायचं आहे त्याचा टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. हे ठीक आहे, हे होतं आजचं होमवर्क. तसंच आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं जरा रिवाइज करूया. सगळ्यात पहिले आपण बघितलं की रेजिस्टर जोडण्याच्या 2 सिस्टीम असतात, एक आहे सिरीज आणि दुसरी आहे पॅरलल. मग आपण त्यातला पहिला बघितला रेजिस्टर्स इन सिरीज. मग रेजिस्टर इन सिरीज मध्ये 3 रेजिस्टर जर एकमेकांना सिरीज मध्ये जोडलेले असतील तर त्याचा टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचा कसा, याचा आपण फॉर्म्युला काढला. कसा, तर बघा ह्या अरेंजमेंट मध्ये करंट जो फ्लो होईल तुमच्या सिस्टीम मधून किंवा सर्किट मधून तो सेम असेल. म्हणजे तिन्ही रेजिस्टर्स मधून फ्लो होणारा करंट सेम असेल. त्याच्यानंतर R1, R2 आणि R3 हे जर 3 रेजिस्टर्स असतील तर त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स रिस्पेक्टिव्हली V1, V2 आणि V3 असेल. मग आपण एक सूत्र बनवलं, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे या तिघांची बेरीज असेल तुमचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर ओहम्स लॉ नुसार आपल्याकडे एक सूत्र आहे काय, V इज इक्वल टू IR. पण आपला R सिंगल नसून इथं 3 रेजिस्टन्स आहे. मग टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स साठी आपण वापरला RS हे सबस्टिट्यूट. ठीक आहे, मग सूत्र आपलं कन्वर्ट होतं V इज इक्वल टू IRS. पण V हा बनलेला आहे V1, V2 आणि V3 पासून. मग V1 साठी काय व्हॅल्यू आली IR1, V2 साठी काय व्हॅल्यू आली IR2 आणि V3 साठी काय व्हॅल्यू आली IR3. राइट, देन पुट ऑल these values in the equation. Which are these equation? IRS is equal to IR1, IR2, IR3 means IR1 plus IR2 plus IR3. Current I is same in throughout the circuit. Therefore, the formula becomes RS is equal to R1 plus R2 plus R3. And if there are number of resistors, then up to Rn. This is the formula. त्याचे काही पॉइंट्स आपण बघितले, कोणकोणते होते ते, तर बघा सेम करंट फ्लो थ्रू ईच रेजिस्टर. दुसरा होता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज द सम ऑफ ऑल द रेजिस्टर्स. तीसरा पॉइंट होता पोटेंशियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट इज द सम ऑफ पोटेंशियल डिफरन्स बिटवीन द ऑल पॉइंट्स. देन ऑल द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. आणि चौथा पॉइंट होता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा नेहमी लार्जर असतो कोणापेक्षा, तर इंडिव्हिज्युअल रेजिस्टर पेक्षा. आणि शेवटचं पण महत्वाचं, हा सिरीजची अरेंजमेंट कशासाठी वापरली जाते, तर ती वापरली जाते तुमचा पोटेन्शियल डिफरन्स
तुमचा रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. ठीक आहे. दिस अरेंजमेंट इज यूज टू इनक्रीज द पोटेन्शियल डिफरन्स टू इनक्रीज द रेजिस्टन्स ऑफ युअर सर्किट. ठीक आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला हे 5ही पॉइंट लिहून घ्यायचे आहेत जे इथं दिलेले आहेत आणि हे सुद्धा इक्वेशन तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. नोट्स मध्ये छान याला लिहून घ्या आणि आपण भेटूयात पुढच्या लेक्चरला पुढचं पॉइंट ह्या चॅप्टरचा शिकण्यासाठी. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ अँड कीप लर्निंग.